अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर 25 जानेवारीला आहे रथसप्तमी. तर रथसप्तमी कशी साजरी करायची, त्या दिवशी काय काय करायचे त्याची थोडक्यात माहिती बघूया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचा जन्मदिवस आपण मानत असतो आणि त्या दिवशी ते सेवा वगैरे करत असतो किंवा त्यांचे उपाय वगैरे पूजा वगैरे आपण करत असतो. तर ह्या वर्षी जी रथसप्तमी आणि ह्या वर्षी खास रथसप्तमी म्हणजे रविवारी आलेली आहे. म्हणजे रविवार म्हणजे सूर्यनारायणाचाच वार आहे. त्याच्यामुळे तो दिवस खूप खास मानला जातो. त्याच्यामुळे सर्वांनी रथसप्तमी नक्की साजरी करा. तर कसं करायचं, काय करायचं? तर बघा, सकाळी लवकर उठायचं आणि आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देणं म्हणजे काय तर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. जो देवपूजाचा आपला तांब्या असतो त्याच्यात पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी तीळ टाकायचे, हळदी, कुंकू, त्याच्यामध्ये थोडं एक फूल टाकायचं आणि ते अर्घ्य सूर्यनारायणाला द्यायचं. त्याच्यानंतर आपण त्या दिवशी पूजा मांडत असतो, पूजा करत असतो सूर्यनारायणाची. म्हणजे रथावर बसलेले सूर्यनारायण आणि 7 घोडे असा जो रथ असतो, त्या प्रतिमा असेल तर म्हणजे फोटो वगैरे असेल तर तो फोटो मांडून पूजा करू शकता किंवा रांगोळीचं वगैरे तुम्हाला काढता आली तर रांगोळीचं पण तुम्ही काढू शकता. आता मार्केटमध्ये त्या रांगोळीचे छापे पण आलेले आहेत. तर छापा घरी आणून म्हणजे जास्त मेहनत नाही लागत, काढायला वेळ पण लागत नाही. नसेल येत तर तुम्ही छापा आणा. छापा काढून तुम्ही त्या रथाची पूजा करू शकता. कारण त्या दिवशी ती पूजा खूप महत्त्वाची आहे. आणि ज्या महिलांचा हळदी कुंकू राहिलेला आहे त्या दिवशी हळदी कुंकू करू शकता किंवा ज्या मुलांचे, छोट्याल्या मुलांचे बोरनान करायचे राहिलेले त्या दिवशी तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे, त्या दिवशी रथाची जी काही पूजा तुम्हाला म्हणजे प्रतिमेची पूजा करायची आहे आणि तुम्हाला दूध उतू घालायचं आहे. दूध उतू घालणं म्हणजे काय तर बघा, आता पहिलं कसं गावाकडे चूल वगैरे असायची, गोवऱ्या असायच्या. त्याच्यामुळे त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण तो दूध उतू घालत होतो. पण आता तसं काही राहिलेलं नाहीये. आता गॅस आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी आपला गॅस स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आणि त्याची पूजा अगोदर करून घ्यायची आणि त्याच्यावर तुम्ही खीर शिजवून खिरीचा प्रसाद दाखवला तरी चालतो. बरेच जण खिरीचा पण प्रसाद दाखवता. पण तुम्हाला जर बघा पॉसिबल होत असेल तर थोडंसं गौऱ्या आणा किंवा लाकडं आणा. कारण आपण पॉसिबल झालं तर आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही तिथे छोट्याशा बोळकं घ्यायचं. म्हणजे आपलं जे काही संक्रांतीचं जे काही खण असतात मातीचे, ते खणापैकी एक तुम्ही ते बोळकं घ्यायचं. त्याच्यामध्ये दूध टाकून तिथे जिथे तुम्ही गोवऱ्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यावर ठेवून ते दूध तापू द्यायचं आणि उतू जाऊ द्यायचं आणि नंतर मग तो प्रसाद म्हणून आपण सर्वांनी घरामध्ये घ्यायचा असतो. हा प्रसाद खूप महत्त्वाचा असतो कारण सूर्याचे किरण त्याच्यामध्ये गेलेले असतात. प्रसाद स्वरूप त्याला आलेलं असतं आणि हा प्रसाद आपण घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्याच्यामुळे त्या प्रसादाला खूप जास्त मान असतो. तर तो प्रसाद तुम्हाला त्या दिवशी घ्यायचा आहे. सूर्याची पूजा करायची, दूध उतू घालायचं म्हणजे तुम्हाला आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. ह्या पूजा तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. बघा, 9 ग्रहामध्ये सूर्यनारायण राजा मानला जातो कारण त्यांच्याकडे प्रकाश आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि ते सर्व प्रकाश ते बाकीच्या ग्रहांना देत असतात. त्याच्यामुळे राजा मानले गेले आहे. आणि आपल्या ग्रहामधला जर सूर्यग्रह चांगला असेल तर आपल्या आयुष्य चांगलं जात असतं. आणि ज्यांना म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचा इच्छा असेल तर त्यांनी ही पूजा नक्की करावी. कारण ज्यांचा सूर्य मजबूत असतो त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळतो. गव्हर्नमेंट जॉब मिळायची त्यांना म्हणजे त्यांचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे त्यांनी तर आवर्जून गव्हर्नमेंट जॉबसाठी तर ही पूजा रथसप्तमीची नक्की करायला पाहिजे. तर अशी साधी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला रथसप्तमी साजरी करायची आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.